सुस्वागतम, सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर आजच्या भागामध्ये इकडे आता ज्या सावीन त्या असतात तर सगळेजण तिथे जेवायला बसलेले असतात आणि आता सगळेजण जेवण करत असतात. पण धैर्य आता सावीचं ताट हे त्याच्या रूममधूनच तयार करून आणतो. हे सगळं बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि आता दामिनी म्हणते, धैर्य हे काय आहे? तर धैर्य म्हणतो की हे बघा, तुम्हाला माहीत नाही आहे सावीच्या जेवणामध्ये विष निघलं आहे. विष काहीतरी केमिकल कोणीतरी मिक्स केलं आहे. त्यामुळे इथून पुढे सावीला मी माझ्या हाताने जेवण बनवून देणार आहे असं म्हणतात. तर आता लगेच सगळे लगेच आता जी हे असते इराण त्या आणि भास्कर बोलतो की हे बघा, तिने बाहेर आहे ना काहीतरी खाल्लं असणार आहे, बाहेर गेली तेव्हा. असं घरात कोण करेल? तर धैर्य विचारतो, काय ग सावी, काय खाल्लंय तू, बाहेर गेली होती का? तर सावी बोलते की नाही धैर्य, अहो बाहेर नाही गेले आणि मी बाहेर जाऊन कधी काय खाल्लं? तर भास्कर म्हणतो, कशाला खोटं बोलते ग, खरं सांग ना, तू बाहेर गेली होतीस, तुम्ही तिघी आज बाहेर गेले नव्हत्या का? तर ते म्हणतात की हो. तर अवंती म्हणते की अहो भाऊजी, आम्ही कुठे लांब गेलो होतो, आम्ही तर इथेच गेलो होतो पाठीमागच्या मंदिरात. तर सावी म्हणते की हो ना, आणि मी काहीच नाही खाल्लं तिथे. तर दामिनी बोलते, तुम्ही आज की बाहेर गेलत्या आणि कधी आलात मग घरी? तर भास्कर म्हणतो, ते तर मला माहीत नाही, पण आता त्या तिघी गेल्या आणि तू त्याच्या पुढे जस्ट त्या घरी आल्या होत्या. तर दामिनीला थोडासा डाऊट येतो त्यांच्यावरती. तर आता लगेच इकडे धैर्य म्हणतो की हे बघा, नक्की काय चाललंय तुमचं? तर आता सावी म्हणते, फ्रेंड मी बाहेर खरंच काही खाल्लेलं नाहीये, हे खोटं सांगताय. तर आता धैर्य म्हणतो, मला माहिती सावी, नको सांगू, पण मला फ्रेंड दररोज सकाळी जेवण, नाश्ता, दूध आणि संध्याकाळी पण आणि दुपारी पण सगळं काही ह्याच देत असतात असं दामिनीकडे वोट करून म्हणते. आता लगेच धैर्याला दामिनीवरती डाऊट येतो. पण धैर्य दामिनीला काहीच बोलू शकत नाही. तर आता धैर्य सावीला ते जेवण जेवायला देतं आणि ती जेवण झाल्यावरती आता सगळेजण जसाच्या रूममध्ये जाऊन झोपतात. तर इकडे जी दामिनी आहे ती झोपलेली असते आणि आता सावी उठते आणि अचानक आता दामिनीच्या रूमकडे यायला लागते आणि दामिनीच्या रूमकडे येते आणि तिथे ती गाणं लावते. तो साऊंड तिला ऐकवण्यासाठी हे करते आणि दामिनी खूप घाबरते आणि घाबरून ती उठते आणि ती पूर्ण घाबरलेली असते. ती म्हणते की कोण आहे इथे? आजूबाजूला बघते पण कोणी दिसत नाही. तेवढ्यात सावी तिथे खूप जोरात पळते आणि तिथून निघून जाते आणि आता सावी पूर्ण घाबरून गेलेली असते. सावी म्हणते, थोडं वाचले मी आज असं म्हणते. आणि आता लगेच सावी तिथून रूममध्ये येते आणि परागला फोन करून भेटायला बोलवून घेते. तर त्याला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे.